उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका। पांडुरंग भीमानी जीवदानी कोवसा, बुडता जणी जळता गे ते प्रसंगी राखावे। पांडुरंग अभिमानी जीवदानी कोवसा, तुका म्हणे आम्हासाठी कृपा पोटी वागवी। पांडुरंग भीमानी जीवदानी कोवसा। योन तत्प्रविश्य मम वाच्म्यमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना। अन्योंशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। पांडुरंगा
आत्मरूप गणेशो केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका पांडुरंग भीमाने जीवदानी कोवसा उपस्थित संत सज्जन श्रोते मायबाप ज्ञानवंत प्रज्ञावंत वयोवृद्ध चतुर बहुश्रुत श्रोते माता भगिनी पुरुष वर्ग आपल्या ह्या छोट्याशा कोकलगाव गावामध्ये भगवान रामरायांचे आवडते भक्त हनुमंतरायाच्या शुद्ध अशा पवित्र प्रांगणामध्ये संपन्न होत असणारा हा कीर्तन महोत्सव ज्ञानदान अन्नदान तथा भगवान हनुमंतरायाला ज्या प्रभूची कथा प्रिय आहे अशा रामचंद्र प्रभूची दिव्य गाथा रामकथा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि विशेष करून या गावचे भूमिपुत्र सुपुत्र आदरणीय राजेश्वर महाराजजी शास्त्री यांच्या सुमधुर वाणीतून आपण कथा या ठिकाणी श्रवण करीत आहात। आपल्या सप्ताहाचं हे वर्ष 15वं आहे। अनेक कथा या ठिकाणी झाल्या, कीर्तन दरवर्षी आपण ऐकतो। वैकुंठवासी गुरुनाम गुरु प्रातस्मरणीय ज्यांच्या प्रत्येकांच्या हृदयस्थानावरती विराजमान असणारे परम आदरणीय दादासाहेबांच्या कृपा आशीर्वादाने समर्थ सद्गुरु गुंडा महाराज चांदेगावकर असतील, समर्थ सद्गुरु दुंडा महाराज देगलूरकर या महान भगवत भक्तांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला हा परिसर संत साहित्याची विचारधारा, ज्ञानराजांची ज्ञानेश्वरी, विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायांची गाथा प्रत्येकांच्या घराघरापर्यंत, प्रत्येकांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम या अवलिया महात्मा अवतारिक महापुरुषांनी केलं आणि आज त्यांना आपण आदराचं स्थान मानून पुढे गेले। त्याचा शोधित मार्ग दावून गेले आधी अशा न्यायाने आपण या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह उत्सव संपन्न करीत आहात। त्यातली ही आजच्या 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आहे। ही माझ्यासारख्या सामान्यांकडे या सप्ताहाचे सर्व आयोजक, संयोजक, ज्येष्ठ नागरिक, आबालवृद्ध, माता भगिनी, तरुण मित्रमंडळ सर्वांच्या माध्यमातून गावचं कार्यक्रम आहे, पण गावाचं कोणीतरी एखाद्या कामाचं श्रेय प्रतिनिधित्व करावं लागतं म्हणून निमंत्रण कोकलगावकरांचं आहे, पण निमंत्रित करणारे तुमच्या सर्वांच्या वतीने
जे बालाजी महाराज रेड्डी, प्रल्हाद रेड्डी, अजून बालाजी कोण आहे? हा बालाजी आपले पांचाळ, ते तर आपले जनता गाडी दाखवा गाडी. हा लादी पाटील कार्यकर्त्यांनी सप्ताहाच्या मीटिंग मधून फोन केला, सांगितलं खरंच गावची परिस्थिती. मी काही या परिसरात कधी आलेलो नाही. कोविडच्या काळाच्या अगोदर हाणेगावला एक कीर्तन सेवा करण्याचा योग आला होता. कार्यकर्त्यांचा थोडासा उत्साह पाहिला आणि येण्याचं धाडस केलं. दिवस आजचा 6वा आहे. 2 दिवस थोडस मला वाटतं आभाळामुळे थंडी कमी होती. आज थोडीशी थंडी जास्त आहे, बरोबर, थोडी थंडी जास्त आहे. तसं ग्रामस्थांनी थंडीपासून श्रोत्यांना सुरक्षित करण्यासाठी मंडप छान घातलेला आहे, पडदे वगैरे लावलेले आहेत. आता इकडून सगळी बाहेरून एवढे मोठे पडदे, बंदिस्त मंडप आहे, बरोबर. मंडप जरी बंदिस्त असला तर मंडपापेक्षा आपण सुद्धा 10 पटीने बंदिस्त आहे. आपण कसं बंदिस्त आहे? आतमध्ये बन्यान आहे, बन्यांवर शर्ट आहे, शर्टावर स्वेटर आहे, स्वेटरावर परत डोक्याला मफलर कानटोपी आहे, एवढ्याहून भागत नाही, त्याच्यावरनं ब्लँकेट आहे. कीर्तन कसं घुसल आतमध्ये म्हणाला? प्रत्येकाकडे पाहिल्यावर असं वाटतंय जणू काही आता हे कारगिलच्या सीमेकडेच निघाले, तिकडे हिमालयामध्ये. एवढ्या तयारी तुमच्याकडे पाहिलं ना असं वाटतंय काला झाल्याशिवाय तुम्ही इथून जाणारच नाही, एवढ्या तयारीने आपण आलो. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आम्हाला सांगाल तुमच्याकडे तेच आहे की? म्हणजे माझ्या सहित सगळं, म्हणजे महाराज सांगतात म्हणजे हे श्रोत्यापासून मायनस करून नाही, हे आपल्या सगळ्या सहित आहे. आनंदाची गोष्ट आहे. एवढं थंडीचं वातावरण असून सुद्धा 2-2, 3-3 तास कथेला आपण सर्वजण बसतो आणि कथेला बसून सुद्धा कथेला आणि तरी पण कीर्तनाला, गाव छोटं असून एवढी मोठी गर्दी आहे. आपण कीर्तनाला येतो, बरं का. म्हणजे तुम्ही कीर्तनाला येतो, तुम्ही हरिपाठाला येतो, म्हणजे आमच्यावर उपकार करतो अशातला त्याचा अर्थ नाही. अर्थ समजून घ्या. येतो म्हणजे यावंच लागतं, बरं का. आणि कथा कीर्तन ऐकण्यासाठीच आपला जन्म आहे, बरं का. कथा, बरं, आपण कथा कीर्तनाला मंडपात नाही यावं तर का जनावर थोडी येते? तुम्ही असं कधी ऐकलंय का बुवा कथेला माणसं कमी असल्या म्हणून 4-5 बैलांनी विचार केला, मिटिंग घेतली, चला लय माणसं कमी आहेत, महाराजाला बरं वाटावं, मंडपात मंडप भरून दिसा म्हणून 5-25 बैल एकत्र येऊन मंडपात कथेला बसले. असं कधी ऐकलं तुम्ही? झोपलो का काय तुम्ही? नाही. असं कधी ऐकलंय का तुम्ही 5-25 बैल एकत्र येऊन कीर्तनाला बसले? असं कधी ऐकलं का? बैल कुठं कीर्तनाला येत असतील का? बैल कीर्तनाला येतात का? हा, आणि जे येत नाही ते तुम्ही म्हणा, आम्ही कशाला म्हणा? नाही. 5-25 शेळ्याची दिंडी पंढरपूरला निघाली असं कधी ऐकलंय का? आणि त्या शेळ्याच्या दिंडीमध्ये ट्रक जाऊन 2-3 शेळ्याचा अपघात झाला आणि शासनाने त्यांना निधी उपलब्ध करून देत, असं कधी ऐकलंय का? नाही. म्हणजे हे फक्त आपलं कर्तव्य. माझा मुद्दा लक्षात घ्या. कथेला कीर्तनाला येतो म्हणून काय रामरायावरती, हनुमंतरायावरती, ज्ञानोबारायांवरती, तुकाराम महाराजावरती आपण उपकार करतो असा त्याचा अर्थ नाही. हे आपलं कर्तव्य कर्म आहे. कर्माचे प्रकार किती आहे? विहित कर्म आहे, लोकजनित कर्म आहे, निश्चित कर्म आहे, बरं का, बाधित कर्म आहे, कर्तव्य कर्म आहे. आणि त्यातला हा कर्तव्य कर्माचा एक भाग आहे. लक्षात घ्या. कर्तव्य कर्म आपण केलं पाहिजे, आपण आलं पाहिजे केलं पाहिजे म्हणण्यापेक्षा कथा कीर्तनासाठीच आपण जन्माला आलो. नीट लक्षात घ्या. आपण जन्माला कशासाठी आलो? कथा कीर्तनासाठी आलो. कथा कीर्तनासाठी. कापसावर रोग पडल्यावर आपण औषध मारतो का नाही? त्या औषधाची निर्मितीच ह्याच्यासाठी आहे. कशासाठी? रोगमुक्त पीक करण्यासाठी.
रोगमुक्त शेती करण्यासाठी त्या औषधाची निर्मिती आहे. त्या औषधाची निर्मितीच त्याच्यासाठी झालेली आहे. कीटाणू नष्ट झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांना पिकाचं अवरेज मिळालं पाहिजे. धापत माणसं औषध पिऊन मरून जातात. आता पिऊन मरून जाण्यासाठी औषध आहे का? पिऊन मरण्यासाठी औषध नाही, त्याची निर्मिती रोग नष्ट करण्यासाठी आहे. मुद्दा लक्षात घ्या, आपला जन्मच परमार्थ करण्यासाठी आहे. आपला जन्म परमार्थ करण्यासाठी आहे. आणि जर हेच सोडून जर आपण दुसरं करायला लागलो, कितीतरी प्रमाणाने आपल्याला सांगता येईल, नाही तरी काय थोडे नाही तरी काय थोडी, बाकीची थोडी आहेत. त्यांचा जन्म त्यांच्यासाठी आहे. मानव जन्म फक्त मानव जन्म केवळ एवढ्यासाठीच आहे. हजारो प्रमाण तुम्हाला पाठ आहे. प्रमाण पाठ म्हणण्यापेक्षा की दादाच्या फडावरची वारकरी आहेत, मंडळी आहेत, बसणाऱ्या माणसाचा गाथा पाठ आहे, याची जाणीव मला आहे. ज्ञानेश्वरी गाथा मुखोद्गत असणारी मंडळी, बरोबर आहे. जन्मच कशासाठी आहे? तरीच जन्माला दास विठोबाची झालो, विठोबाची झालो दास दोन प्रमाणे तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. ठीक आहे बघा, म्हणजे आपला जन्म केवळ एवढ्यासाठी. मी नाही तुम्हाला विचारसागर, मनुस्मृती, सांख्यशास्त्र नाही, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी, पण ह्या बाकी गोष्टीकडे मी जाणार नाही. लक्षात घ्या, मला एक म्हणायचं, आपला जन्म कशा, आपण आलो कशासाठी, एवढं जरी माणसाला कळलं तरी पुष्कळ झालं. एखाद्याला मी बसणाऱ्यांना प्रश्न केला, तुम्ही इथं का आलो, तुम्ही इथं का आला? सरळ सरळ उत्तर आहे, आम्ही कीर्तन ऐकण्यासाठी आलो. बरोबर आहे ना? भंडाऱ्याच्या पंक्तीला जेवायला बसला माणूस दुसऱ्यानंतर तुम्ही इथं का आला, ते मला काय कळत नाही का? जेवायला आलो. बरं, काय माणसाला हेही कळत नाही. सकाळी सकाळी एक माणूस बाहेर दिसायला चालला होता डबा घेऊन, आणि त्याला तिसरा माणूस विचारला, का रामभाऊ कुठं चालला? त्यांना म्हणाला, तुझ्या का डोळ्यात माती पडली, काय दिसणार झाले का? म्हणजे हे अनुमानप्रमाणे आपल्याला कळलं पाहिजे ना. म्हणजे इथं एखाद्याला प्रश्न केला, इथं तुम्ही का आलो, तर त्याचा एकच अर्थ आहे, आम्ही कीर्तन ऐकण्यासाठी आलो. बरोबर आहे ना? कशासाठी आलो? कीर्तन ऐकण्यासाठी आलो. मोकळं थांबलं, एक तास अजिबात टेन्शन घेऊ नका. मोकळं आणि रिस्पेक्टेड, म्हणजे थोडस बोलत हसत खेळत. तुम्हाला जुन्या लोकांनी अशा सवयी लावल्यात, फक्त कीर्तनकारांनी बोलायचं ना, आपण उगं मान खाली घालून बसायचं. त्याचं नाव कीर्तन नाही, बरं का? आणि साधं मेसेजला रिप्लाय नाही दिला तर भांडणं व्हायलेत, माणसं एकमेकावर रागावू लागलेत. तुमचा उगं मान हलवण्याचा तरी रिप्लाय मला पाहिजे का नाही? 500 किलोमीटरवरून मी आलो, बरोबर. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका तुम्ही, आणि अजिबात 11च्या पुढे जाणार नाही, काळजी करू नका. मी काय, माझा प्रश्न काय, आपण इथं आलो का आलो, तर याचा सरळ उत्तर आहे, आम्ही कीर्तन ऐकायला आलो. बरोबर, कीर्तन ऐकायला आलो. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे,
कीर्तन कशासाठी ऐकायचं? कीर्तन आवडले ते ऐकते, ऐकले ते नाचरते, म्हणून श्रवणाची होय माती. हा. माझं कीर्तन म्हणजे आज फक्त आपल्या प्रश्न उत्तराचं कीर्तन असणार. तुम्ही अनेक कीर्तन ऐकली माहितीये. आता रेड्डी माऊलीने सांगितलं तुमचे एकाही टीव्ही चॅनलचं मी कीर्तन, मला माहित नव्हतं ह्या गावात कोणीतरी आपलं कीर्तन ऐकतंय. प्रत्येक टीव्ही चॅनलला ते म्हणजे तुमचे 4-5 चॅनलचे कीर्तन मी कधी सोडतच नाही, बरोबर आहे का नाही? पण चॅनलचे कीर्तन थोडी वेगळी असतात. तिथं घटनेच्या तरतुदीमध्ये वाक्यरचना करावी लागते, अपशब्द हे सगळे फार विचारपूर्वक. ते म्हणजे 15-20 देशात दिसणारं कीर्तन असतं ते चॅनलला. भाषेची वक्तव्याची मर्यादा असते. आपलं हे घरचं काम म्हणून समजा, आपलं समजा बरं का. प्रश्न असा आहे, आम्ही कीर्तन कशासाठी ऐकायचं? कीर्तन कशासाठी ऐकावं? उगं त्याच्या नावानं भंडारा खाल्ला म्हणून बसाव, हा वाईट वाटून घ्यायचं नाही, पण मोकळ्या मनाने थोडस कीर्तन ऐकाव कशासाठी? मला बरं कीर्तन कशाला म्हणतात? अवघडच कुठं झाला. कीर्तन कशाला म्हणतात आणि कीर्तन कशासाठी ऐकावं? आम्ही काय येड म्हणून बसलो का? शान म्हणूनच विचारलो मी, बरं का. कीर्तन ऐक बरं. दुसरी गोष्ट आहे का, आता मला सांगा, तुम्ही मंदिरात जाता, मंदिरात विनेकरी पाऱ्याचे विनेकरी, हा थोडसा बस 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 तुम्ही उभा राहा, मला देव दिसला पाहिजे मला, हा, कारण माझी रेंज ती आहे, हा माझी आमची रेंज ती आहे. जोपर्यंत ती रेंज आहे तोपर्यंत तासभर इकडे काय बलब झकझुक करीतच नाही तुम्हाला. ऐका, मुद्दा महत्वाचा आहे. तुम्ही मंदिरात जाता, प्रत्येक जण बोला लवकर बोला. मंदिरात जाता, बरोबर. मंदिरात कशाला जातो आपण? मंदिरात जातो देवाचं दर्शन करायला, बरोबर. देवाचं काय करतो? दर्शन करायला. आता ह्या मंदिरातली जी मूर्ती आहे ही माणसाने घडवलेली आहे का देवाने घडवलेली आहे? हा, माणसाने घडवलेली आहे. तरी आपण आपल्या जीवनातलं, आपल्या प्रपंचातलं सुखदुःख आपण कोणाला सांगतो? त्या देवाच्या मूर्ती पुढे सांगतो, सुखदुःख सांगतो. आपण नवस करतो, आपण त्या नवसाला नवस पूर्ण करतो का नाही याचं काय घेणं देणं नाही, पण नवस मात्र करतो. काय माणसं काही नवस करतात घरात, काही नवस करतात. एक बाई 500ची नोट घेऊन गेली, मारुतीच्या मंदिरामध्ये गल्ल्यात टाकले आणि म्हणजे हे मारुती, मला पुढच्या वर्षापर्यंत नातू होऊ दे. मुलाचं लग्न होऊन 4 वर्ष झालं, अजून नातू झाला नाही, पुढच्या वर्षापर्यंत नातू होऊ दे. बघ म्हणले, बघ तुला दक्षिणा लागला. पुढचा वर्ष झाला पण ते नातू 4 ठिकाणी वाकडं झालं नसला. म्हातारी रागावली. दवाखान्यातून येण्याबरोबर तिला वाटलं ह्या महिन्यात नीट होईल, पुढच्या महिन्यात नीट होईल. त्या महिन्यात 5-6 महिने जाऊन ते वाकडं नातू घेऊन ते इकडं कमरेवर घेतलं, तर एक हात इकडं, एक पाय इकडं, असं मारुतीच्या समोर आणले. म्हणले, मारुती म्हणजे तुझं हे बरं नव्ह म्हणले, हे असले. आणि म्हणले, मी दक्षिणा देऊन तुला नवस केला. हे म्हणले, असलं वाकडं तिकडं पोरग दिलास म्हणले ना तू, म्हणले हे तुला शोभतं का तुला? मारुतीराय म्हणला, आजी आगाव बोलू नको. आता हनुमंतराय म्हणले, आगाव बोलू नको. ते म्हणले, आगाव कसं बोलू नको? तुला आठवते का? म्हणलं, तुला आठवते का? ते म्हणले, काय आठवायचं? तू जे 500 रुपयाची दक्षिणा माझ्या दानपेटीत टाकलेली होती, ती नोट 5 ठिकाणी वाकडी होती म्हणला, तुटलेली. ती नोट 5 ठिकाणी फाटलेली होती. जगभर फिरलो, भारतभर घेऊन त्या 500च्या नोटीचे 50 रुपयाचे कांदे सुद्धा कोणी दिले नाही म्हणला मला. कोण म्हणलं? हनुमंतराय तिला म्हणाला. तरी म्हणलं, तुला ते फाटकी का नोट होईना, ते फाटकी नोट तू गल्ल्यामध्ये टाकली, 5 ठिकाणी फाटलेली टाकली, तुला ते कार्ट 4 ठिकाणी वाकड दिलो म्हणला. तरी एका गुणाने मीच माघारी घेतलो, पण तू माघारी घेतली नाही. ऐका, माझा मुद्दा लक्षात घ्या. आपण जातो, मंदिरात जातो, गेलं पाहिजे, ही आपली श्रद्धा आहे, बरोबर. मनी नाही भाव, मने देवा मला पाव, देवाशाने पावायचा नाही रे,
देव बाजारचा भाजीपाला नाही रे. माझा मुद्दा आहे, लक्षात घ्या. काय? ती मूर्ती माणसाने घडवलेली मूर्ती आहे. आपल्या जीवनातलं सुख दुःख त्या मूर्तीला जाऊन सांगतो. लक्षात घ्या. आपला विश्वास कुणावर आहे? विश्वास कुणावर आहे? त्या मूर्तीवर आहे. त्या मूर्तीवर. कुणी 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 घडवली मूर्ती? ती माणसाने. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे, इथं जी बसलेली सगळी माणसं आहे, ही मूर्ती कुणी घडवली? बोला. तुम्हाला मला कुणी घडवलं? देवाने घडवलं. तुम्हा आम्हाला देवाने जन्माला घातलंय. तुम्हा आम्हाला आईच्या गर्भामध्ये छोट 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 वाढवलं. देवाने अगोदर हात दिले, पाय दिले, डोळे दिले. आईच्या गर्भात असताना 5 महिन्याच्या पुढे गेल्यानंतर आपणाला ह्या जीवाला ज्ञान होऊ लागलं, बरं का. आणि मग मला सांगा, की आम्हाला देवाने घडवलंय. आम्हाला देवाने घडवलंय. आणि त्या देवाला बोला बोला माणसाने घडवलंय. मग आमचा विश्वास कुणावर आहे सांगा? बोला. माणसाने घडवलेल्या मूर्तीवर का देवाने घडवलेल्या मूर्तीवर? खरं बोला इमानदारीनं. तुम्हाला तुमच्या घरच्याची शपथ आहे. देवाने घडवलेल्या मूर्तीवर आमचा विश्वास नाही. देवाने माझी ही मूर्ती देवाने घडवली ना, माझ्यावर विश्वास नाही. माझ्यावर तर सोडा, घरात 50 वर्ष एकत्र राहिलेल्या माणसावर, एका ताटात जेवलेल्या माणसावर एकमेकांना विश्वास राहत नाही. एका नवरा बायकोचा एवढा अविश्वास व्हायचा महाराज. बायको नवऱ्याला सोडून 5 मिनिटं सुद्धा कुठं जात नव्हती. 20 वर्ष लग्न होऊन माहेरा सुद्धा गेली नाही. माहेरा गेली की नवऱ्याला संग घेऊन जायची, बरं का. बाजारला गेली, नवऱ्याला सोबत घेऊन जायची. 1 वर्ष म्हणली, हे बघा, तुम्ही जर घर सोडून कुठं जात नाही म्हणलं तर मी 4 दिवस माहेरी जाऊन येते. 20 वर्षात माहेरी गेली नाही. मकर संक्रांतीचा सण जवळ आलाय. त्या दिवशी माघार येते. तिथे म्हणला जाना, म्हणला मी मारुतीला 21 नारळ फोडतो. तू गेला जेल मध्ये जगल्याने जगाला म्हणला, तू कुठं चालला झालीस? 5 मिनिटं कुठं जायला झाली का? म्हणलं चांगलं झालं. तिचं एक 8-10 वर्षाचं लेकरू होतं पोरं. त्या पोराला म्हणले, ह्याला नाही नेणार मी. त्याला म्हणलं घेऊन जा, ह्याला पण घेऊन जा. नाही. पिंट्याला सांग, पिंट्या पप्पाला अजिबात कुठं जाऊ द्यायचं नाही. पप्पा घराच्या बाहेर गेला की मला फोन करून सांगायचं, बरं का. पिंट्याला त्यानं म्हणला, म्हणजे माय तुझ्या पाया पडतो, कुठंच जात नाही म्हणला. तू बिंदास 20 वर्ष माहेरी गेली नाहीस, जा माहेरी आणि निवांत 2-4 दिवस राहून सगळ्यांना भेटून ये. म्हणून बॅग भरली, बरं का. बॅग भरली असं मस्त काकत अडकायचं एक घेतलं. ते काय राहतं ते? हा, तुमच्याकडे आहे का? एवढ्या खेड्यात आले ते अजून परत आहे. ते पूर्वी वारकाकडे राहायचं, ते वाटी वस्तरा बरस कातर ठेवायचं. ते वापरत नाहीत आता. त्याने काय पिळ्याचा बेल्ट लावला, त्याला धोपटी म्हणायची. आम्ही लहान असताना ते वारीक दादा धोपटी घेऊन फिरायचा. कोणी असेल तर विचारा तुम्ही. आता फक्त त्यांनी काय बनवणाऱ्याने एक शक्कल चढवली, त्याला पिळ्याचा बेल्ट लावला, खाली 2 गोंडे सोडले, एवढा एक काच बसवला, यांच्या ताब्यात देऊन टाकला. समान की रखो, ही हमारी इस्टेट है. त्यांच्या ताब्यात देऊन टाकलं. ते काय गळ्यात अडकायचं घेतलं, आपली बॅग घेतलीच, निघाल 3-3 वेळा म्हणजे, हे बघा जाऊ नका बघ ना कुठं, घर सोडून जायचं नाही, घरी बसून राहायचं नाही, तर मी जाणार नाही बरं का. ते मी म्हणला कशाची शपथ घाल म्हणला, मी अजिबात 1 मिनिट सुद्धा दरवाजाच्या बाहेर जाणार म्हणला. तू जाण्याच्या अगोदर सगळं राशन भाजीपाला आणून काय, मी कुठे जात नाही म्हणला. आणि ही गेली सकाळी 11 वाजता. 11 वाजता गेल्यावर पोचली देगलूरच्या पुढे गेल्यावर 1-3-3:30 वाजता ह्या फोन लावले, हॅलो. तर मला हॅलो. आम्हाला कुठं हा?
मला घरी आहो म्हणलं नाही मला घरी असल्यासारखा आवाज येणं झालाय म्हणजे कसा आवाज बी कळतो त्याला बघा कुठं आहे का आवाज कळतो त्याला हॉटेल मधला आवाज कळतो भजे खाताना आपल्याला वास येत नाही पण भज्याचा वास मोबाईल मधून त्यांना जातो हॉटेल मधला आवाज कळतो त्यांना माणसात चौकात बसलेला आवाज कळतो घरातला आवाज कळतो बरं का ते म्हणले घरी असल्यासारखं वाटणार झालंय आणि तिनं म्हणजे तुम्ही घरी आहो का म्हणले हा घरी ते एक काम करा आपलं मिक्सर लावा बरं म्हणले तिच्या मिक्सरची बेरिंग गेली होती मिक्सरची बेरिंग हा घरातल्या मिक्सरची दुरुस्त केलेला नव्हता मिक्सर लावलं फडद वाज हाय हाय घरी हाय आता साधा विषय आता त्या इलेक्ट्रॉनिक मिक्सरवर हिचा विश्वास होता पण ह्या 2 पायाच्या कुकरवर विश्वास नव्हता तिचा किती अवघड आहे पहिला दिवस दुसरा दिवस सकाळी 11ला फोन हॅलो कुठं घरी लावा मिक्सर केलं की फट तिने येणार होती 4थ्या दिवशी 3 दिवस याला बेजार केलं मिक्सर लावू बरं का 4थ्या दिवशी येणार होती ते 3ऱ्याच दिवशी आली दुपारी 3 वाजता गाडीने आल्यावर उतरल्यावर कार्ट बाहेर खेळत होत दारात उड्या मारू लागलं मम्मी आली मम्मी म्हणली बोलू नको पप्पाला सरप्राईज आहे मी उद्या येणार होते आजच आले आरटू नको त्यांना आवाज जाईल कुठे आहेत पप्पा पोरग म्हणलं पप्पा आपला घरचा मिक्सर आणि ते छोटा इन्व्हर्टर घेऊन तू गेल्यापासून गायब आहे तुम्ही म्हणजे यानं काय करायचे बॅटरी एवढी होती इन्व्हर्टरचं ते पाठीवर बांधलं मिक्सर बगलत घेऊन तिनं जाण्याबरोबर निघून गेले तिचा फोन आला की फक्त तिला मिक्सरचाच आवाज ऐकायचा होता ना लाव मिक्सर म्हणलं की इथंच बटन दाबायचं माझा मुद्दा संपला मी तुम्ही हसावं म्हणून विनोद नाही सांगितला 20 वर्ष ज्याच्या सोबत ज्या माऊलीने संसार केलाय तिला त्या इलेक्ट्रॉनिक वस्तूवर विश्वास ठेवण्याची भावना झाली पण ज्याच्या सोबत प्रपंच थाटवलाय त्याच्यावरती विश्वास बस माझं म्हणणं एवढं आहे बरोबर मग माणसाने घडवलेल्या मूर्तीवर माणसाचा विश्वास आहे पण देवाने घडवलेल्या मूर्तीवर माणसाचा विश्वास नाही विश्वास असलाच पाहिजे पण विश्वासाला पात्र होऊ असं त्या देवाने घडवलेल्या मूर्तीने वागलं पाहिजे माझा मुद्दा आहे वागलं पाहिजे चला आम्ही पंढरपूरला जाताना शेजारचा माणूस देवाच्या दानपेटीत टाकायचे 10 रुपये सुद्धा आमच्याकडे देत नाही काय कळलं तुम्हाला मी निघालो पंढरपूरला आमच्या शेजारचा माणूस आता काय खरं आहे गावचे पैसे गोळा करून घ्या काय तिकडे टाकते की नाही की एवढं म्हणजे कुठं पंढरपूरला जाणाऱ्या माणसाकडे विश्वास नाही पंढरपूरला आणि आमचे वागतात बी तसे परवा एका गावामध्ये कट्टर भांडणं झाले असे मारामारी का एकादशीला पंढरपूरला एक जण गेलं आणि त्याला बुक्का आण म्हणून सांगून 50 रुपये दिले त्यानं बुक्का आणला नाही हे जे 50 रुपये बुका मुद्दा नाही विनोद नाही वस्तुस्थिती आहे एवढं प्रांजळ जीवन आपलं असताना कोणीतरी आपल्यावर विश्वास केला पाहिजे का नाही आणि प्रत्येकाच्या विश्वासाला आपण पात्र ठरू असं आपण अगोदर वागलं पाहिजे चूक श्रोत्यांची नाही त्यामध्ये आम्ही सुद्धा आलो आम्ही सुद्धा आमच्या वचनाला समाजाने स्वीकारावं समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी वागावं लागतं 500 किलोमीटरचा प्रवास सहन करीत असताना माझ्या गाडीला बोर्ड आहे त्याच्यावर नाव लिहिलेलं आहे संजय महाराज हिवराळे मी 2-3 वारकरी संप्रदायाच्या 2-3 संघटनेच्या पदावरती त्या पदाचा बोर्ड आहे बरोबर आम्हाला पाण्याची बाटली घेण्यासाठी सुद्धा हॉटेल बघून थांबावं लागतं कशासाठी लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी चुकीच्या हॉटेल पुढे जर आमची गाडी दिसली तर लगेच फोटो काढून व्हायरल अमोक महाराजाची गाडी बारच्या पुढे
ना. अरे जीवाचं रान करावं लागतं, लक्षात घ्या. हा, कीर्तन करावे तैसे वर्तोनी दावावे. बरोबर होय, काय ना, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ते चालूच असतं ते. त्याच्याकडे वरच्याकडे म्हणलं वानर आहे ना. हा हा, मांजर वरती का उंदर गेलं का? जाऊ दे जाऊ दे, चला. माझा मुद्दा हा आहे, या जीवनामध्ये भगवान परमात्म्याची केवढी मोठी किमी आहे. आम्ही फक्त ऐकतो ह्या सगळ्या गोष्टी, संतांचे विचार, ज्ञानेश्वरी गाथा ऐकतो आणि सोडून देतो. बरोबर. माणसं काही वाचण्याच्या कामाची आहेत, काही ऐकण्याच्या कामाची आहेत. वाचून ऐकून जगाला उपदेश करून अनेकाचा प्रपंच सजवण्याच्या कामाचे आहेत. काही कोणत्याच कामाची नाहीत, ना घरच्या कामाची, ना गावच्या कामाची, ना देश हिताच्या, ना राष्ट्र हिताच्या कामाची. मी म्हणतो असं नाही. ज्ञानोबरांची एक ओवी आहे, ऐका सांगेल. नाना उसाची कणसे कान पुसक मानसे वन लागले जैसे साबरीचे. काय गोड चिंतन आहे माझ्या माऊलींचं. बघा, उसाला कणेश येतं बघा, उसाला वरती कणेश म्हणतात, काही त्या भागात त्याला फुल म्हणतात. बरोबर आहे ना. उसाला फुल येतं. कसा कलर असतो त्या फुलाचा? बोला. पांढरा असतं. बरोबर. ते फुल देवाला चालतं का? देवाला चालतं का? नाही चालत. कीर्तनकाराला हार, वाढदिवसाला हातात द्यायला फुल चालतं. उसाच्या फुलाचं बोलतोय मी. संक्रांतीला बायाला वेणीत लावायला चालतं का? मग त्या फुलाचा उपयोग काय? काय उपयोग आहे? वाचा ज्ञानेश्वरी, कळेल तुम्हाला. नाना उसाची कणसे, मुद्दा संपला. नपुसक माणसाचा फायदा देश हितासाठी, राष्ट्र हितासाठी, प्रपंच हितासाठी, गाव हितासाठी काय? काहीच नाही. बरोबर. साबरीचं झाड आहे, साबरीचं झाड दिसायला सरळ आहे ह्या बांबूपेक्षा, पण त्या झाडाचा उपयोग शेतीच्या अवजारासाठी होत नाही. त्या झाडाचा उपयोग पत्राखाली दांडी द्यायला म्हणून होत नाही. त्या झाडाचा उपयोग शेतकऱ्याला सावलीसाठी होत नाही. त्या झाडाचा उपयोग सरपणासाठी म्हणजे जाळण्यासाठी, जळतणासाठी होत नाही. तर त्या झाडाचा उपयोग काय? निरर्थक आहे. वन लागले जैसे. अजून एक ज्ञानोबरांची ओवी आहे. साबरी वाढनलिया सरळा, ना फळ आतू पोपळा. आणि इथे एक दुसरा सिद्धांत सापडला. स्तन आले गळा शेळी ये जैसे. शेळीच्या गळ्याला स्तन असतं, त्या स्तनाचा उपयोग तिच्या पिलाला नाही. त्या स्तनाचा उपयोग ज्या गोठ्यात शेळी बांधते त्या गोठा मालकाला नाही. त्या स्तनाचा उपयोग जो शेळीचं राखण करतो त्याला पण नाही. त्या स्तनाचा उपयोग काय? आता ज्ञानोबरायांनी ह्या ओव्या का वापरल्या तर आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या मृत्यू लोकांमध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये काही अशी निरर्थक माणसं आहेत, कोणत्याच कामाची नाही. कळतं का? बघा, निरर्थक आहेत, कोणत्याच कामाची नाहीत. बरोबर आहे ना. एक सांगू तुम्हाला, माणूस जर कोणत्या कामाचा नसेल तर जन्माला येऊन उपयोगच काय? जनावरांचं केस सुद्धा वाया जात नाही आणि माणसाचं कोणतंच कामाला येत नाही. माणूसही कामाचा नाही. माणसाच्या अवयवाचा कुठला पार्ट सुद्धा, पंचप्राणाची ज्योत ह्या आत्म्याची निघून गेल्यानंतर ह्या शरीर सुद्धा दुसऱ्या कोणत्या कामाला येत नाही. आगा देहीचा अग्नी जरी गेला, ज्ञानोबराय म्हटले, देहनु हे चुकलवला वाया अविश्वापुला अंधारा गिवशी. अग्नी पंचप्राणाची ज्योत निघून गेल्यानंतर मग आता प्रत्येकाला माहिती आहे या शरीराचा कुठलाच पार्ट, कोणताच भाग कशाच्याच कामाला येत नाही.
हो का ओ तुम्ही ऐकताय ना? मग कामाला जर काहीच येत नाही तर ह्याची उठा ठेवून याची जोपासना एवढी का करायची? हो. मला काय म्हणायचंय, हमामा, रेक्सोना, लाईफबॉय, संतूर, मोती, मेडिमिक्स, काय काय बाबा. अलीकडं तुम्हाला सांगतो, या संगणकाच्या काळामध्ये माणसं बदलायची फॅक्टरी आली. माणसं बदलायची फॅक्टरी. माणसं म्हणजे काळ्या माणसाला 2,500 रुपयामध्ये गोरं करायलाच. तुमच्याकडे आली का नाही? काळ्या माणसाला. आणि माझा सांगलीचा मित्र रूम पार्टनर होता. आम्ही कॉम्पिटिशन मध्ये ज्ञानेश्वरी पाठ करायचो आळंदीमध्ये. रात्रभर झोपत नव्हतो. त्यांनी 25 वेळा पाठ केला की मी 35 वेळा पाठ करा बरं का. आणि मग त्याचं काय झालं, त्याचं लग्न जमलं. लग्न जमल्यावर त्याने काय केलं माहितीये का, यात मुलगी बघायला जाताना वय कमी पण त्याचं डोसकं सगळं पांढरं झालेलं होतं. यानं काय केलं, कलर लावलं. कलर लावला, मुलगी बघून आली, सोयरीक जमली, सगळं झालं. लग्नाच्या दिवसात बघून आल्यावर आता नंतर कुठं बघायला जायचं, जमलं सगळं. लग्नाच्या दिवशी भारीची मेहंदी लावली, परत कलर गिलर केला, लग्न झाल्यावर म्हणला फसवलं. म्हणला मी डोकं लागतं म्हणला त्याला, फसवलं. याचे थोडे थोडे केस पांढरे झाले होते. 2 महिन्यामध्ये परत मला फोन करून सांगला, मीच फसलो बाबा. मी म्हणलं काय झालं? माझे थोडे थोडे तरी पांढरे झाले. म्हणला माझ्या बायकोचे सगळेच पांढरे आहेत. म्हणला अवघड आहे मला. आणि त्याच्यामुळं कोण कोणाला फसवावं त्याला लय अवघड आहे. बरं, माणसं जे आपलं एकमेकाला, आपण आपणाला फसवतो ठीक, माणसं माणसाला फसवणं ठीक आहे. माणसाने देवाला फसवावं का? माणसाने साधू संतांना फसवावं का? माणसाने आई वडिलांना फसवावं का? माणसाने गुरुला फसवावं का? जगाला फसवा, पण ह्या 4 गोष्टीला फसवू नका. एक तर देवाला फसवू नका, आई वडिलांना फसवू नका, गुरुला समर्थ सद्गुरूला फसवू नका, साधू संतांना फसवू नका. एखाद्या वेळेला बायकोला फसवला तरी चालेल, बायकोला फसवलं तरी चालेल. बायको खुश होते फसवल्यावर. इमानदारीने सांगतो, खोटं बोलत नाही. नारदाच्या गादीवर मला इकडे यायचं होतं म्हणून मी 2-3 दिवस झाला आळंदीतून बाहेर पडलो. कर्नाटक, बिदर फिरत 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 इकडे आलो आज. आणि संक्रांत काल झाली. आता शेजारी पाजारी सगळे बायकायला साड्या घेऊ लागल्या म्हणून मी 2200 रुपयाची साडी आणली बायकोला. कितीची तुम्ही आणलो का नाही मला काय माहित नाही, पण मी सांगालो तेवढा ऐका. 2200ची. आणि त्या दुकानदाराला म्हणलं हे वरून 200 एक्स्ट्रा घे. सत्य सांगतो, वरून 200 एक्स्ट्रा घे. 7300 रुपयाचं लेबल लावून दे म्हणलं ह्या साडीला. आता दुसरा मुद्दा आहे का, मी बायकोला फसवू शकतो, मी लेकरांना फसवू शकतो, पण पांडुरंगाच्या सेवा करत असताना, माऊलीची तुकोबरांची सेवा करीत असताना आई वडिलांना, गुरुला, देवाला आणि साधू संतांना कधी फसवू शकत नाही, फसवू पण नाही. चला, माझा मुद्दा हा आहे, आम्ही किती आयुष्य आम्ही परमार्थ केला बरं का, किती आयुष्य परमार्थ केला, किती जन्म आम्ही परमार्थ केला, याला महत्वच नाही. आम्ही परमार्थ कसा केला याला महत्व आहे. कबीरा जब हम पैदा हुए हम रोए, जगह से हम रोए. आम्ही जन्माला आलो, आम्ही रडत रडत जन्माला आलो. आम्ही जन्माला येण्याने संपूर्ण जग हसत होतं, आनंद झाला सर्वांना. आईशी करणी कर चलो, कबीरदासजी म्हणतात, तुम्ही जन्माला आल्यानंतर काम असं करा, आपण गेल्यानंतर, मेल्यानंतर आपण हसत हसत या मृत्यू लोकाचा निरोप घेतला पाहिजे. आणि आपल्या जाण्याने आपलं गाव, तालुका, जिल्हा, महाराष्ट्र रडला पाहिजे. महाराष्ट्र रडला पाहिजे. कोणाच्या भूमीमध्ये आपण आहोत,
समर्थ सद्गुरु दुंडा महाराज यांनी देह ठेवला ही बातमी कळण्याबरोबर आम्ही आई साहेबांनी एका सेकंदात देह ठेवला. नवरा बायकोची अंत्ययात्रा पंढरपुरामधून निघाली. चंद्रभागेमध्ये आजही महाराजांची आणि आई साहेबांची समाधी आहे. याला म्हणावं जगणं. याला काय म्हणायचं? याला म्हणायचं जगणं. नाहीतर हे बघा, खरं सांगू का, माणसाचं जगणंच मरण्यासाठी आहे. जगणं जगण्यासाठी नाही. जगायला तर सगळीच जगतात. आहार, निद्रा, भोय, मैथून सर्व योनीशी समसमान. बरोबर आहे ना? मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. पशु काय पाप पुण्य जाणती? अरे एकादशी सोमवार ही पशु पक्ष्यांना कळत असतो का? पाप पुण्य त्यांना कळत असतं का? पाप पुण्य त्यांना कळत असतं. अरे जर पशु पक्ष्यांना पाप पुण्य मैथून ह्या जर गोष्टी कळल्या असत्या तर माणसं कपडे वापरतात, त्यांनी वापरले नसते का? हा विचार कधी केला? कधी करणार आपण? बरोबर आहे का? मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वता. माणसाकडे ज्ञान नावाची गोष्ट एक सगळ्यात जास्त आहे. लक्षात घ्या. भीती सगळ्यांनाच आहे. माणसाला सापाची भीती आहे, बरोबर आहे ना? माणसाला आपल्याला सापाची भीती आहे. सापाला माणसाची भीती नाही का? पण आपली भीती कशी आहे? आपल्याला एखादी भीती, ती भीती टळजेपर्यंत, तेवढा प्रवास होजेपर्यंत माणसा राम 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 राम. लय अवघड हा बाबा हे. काय झालं, शेजारच्या शेतामध्ये वाळकं होती. वाळकं. आणि पलीकडल्या शेतकरी आपले वाळकं चोरून नेऊ नये म्हणून त्या माणसाने आपल्या शेतामध्ये चोरायला कोणी जाऊ नये म्हणून त्यानं काय सांगितले, हा आंब्याच्या झाडावर भूत आहे म्हणलं. जुन्या काळात गावात सगळीकडे चर्चा तेच होऊन गेली. 10 वर्ष झालं तरी तेच, 15 वर्ष झालं तरी तेच, आंब्याच्या झाडावर भूत आहे. एक जण संध्याकाळी चाललं होतं रानामध्ये. थोडा थोडा अंधार आणि थोडा थोडा उजेड होता. जाताना म्हणाले राम 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 झाडावर भूत आहे म्हणजे मला सगळे भूत आहे म्हणजे माझ्याकडे बॅटरी नाही. कशाचा आवाज बी येणार झाला मला. कशाचा आता त्या झाडापासून जावं लागतं. कसं काय करावं म्हणा. राम 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 राम. मागे बी जा वाटणं झालं, पुढं बी जा वाटणं झालं. आणि तेवढ्यात एक माणूस दिसले त्याला गावात. आणि मग त्याला आनंद वाटला. बरं झालं भाऊ म्हणला, तुम्ही भेटले म्हणला. तुम्ही भेटले म्हणला, बरं झालं. नाही तुम्ही लय घाबरलो होतो म्हणला. म्हणलं भीती वाटते म्हणला. सगळे सांगत होते मला हे आंब्याच्या झाडावर भूत आहे, हे आंब्याच्या झाडावर भूत आहे. खरं होय का? हो म्हणला खरं होय का? हे आंब्याचं ते म्हणला काय आहे ते बाबा म्हणला, भूत आहे की नाही ते म्हणला मला काही माहित नाही म्हणला. मला मरून 10 वर्ष झालं म्हणला. लोक मला भीती म्हणला 6 वर्ष झालं म्हणलं. जे तुम्ही म्हणजे ज्या गोष्टीला भ्याल तेच पुढे येत असतं, ते दूर जात नसतं. बरं का? जेवढं भेला का तेच पुढे येत असतं. म्हणून लक्षात घ्या, माणसं तुमची आमची भक्ती कशी आहे? फक्त आमची वेळ साधण्यापुरती आहे. बरं का? आमची एकदा वेळ साधून गेली, आम्हाला बाकी कोणाचं काही घेणं देणं नाही. अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. गेला अंगाचा ताप, तुझ्या बापाचा मी. आमची भक्ती अशी आहे. बरोबर आहे? आम्हाला दुःखाच्या वेळेला साधूची आठवण येते. आम्हाला दुःखाच्या वेळेला देवाची आठवण येते. देवाची आठवण बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं, माणूस बिमार पडलेला माणूस असते की नाही, कोणीतरी आमच्या शास्त्री सारखा त्याला सल्ला, कोणीतरी सल्ला देतो. म्हणजे कसा हा आजोबाच काय ना हो, काय नाही खाणं पिणं बंद झालं, उभं झोपून आहे. सप्ताह होते की नाही वाटायला इथला नाही तिकडे चांगला आलो तुम्हाला. बरं का? म्हणजे भिऊ लागले. रात्रीतूनच झोपेतून दचकून उठला आहे. झोपेतून दचकून उठला आहे. मग कोणीतरी शहाणा वारकरी माणूस काय म्हणतो, त्याच्या उशाला ज्ञानेश्वरी ठेवा, त्याच्या उशाला गाथा ठेवा, त्याच्या उशाला गाथा ठेवा, हनुमान चालीसा ठेवा. भीती वाटत नाही. आता आमच्या सारख्याला काय वाटतंय, ठेवा
ते गावातल्या लोकांना माहिती होते आणि सप्त्यातल्या मंदिरातल्या ज्ञानेश्वऱ्या विकून खालाय. त्याच्या उशाला ज्ञानेश्वरी काय करा. ज्ञानेश्वरी तुझं आयुष्यभर जर तू लोकांच्या मुंड्या मोडायचं काम केलंय, तुला शेवटी उशाला ज्ञानेश्वरी ठेवून नाही, ज्ञानेश्वरीचे पानं मिक्सर मधून दळून त्याला पाजलं तर काय फरक पडणार आपल्याला? बरोबर आहे ना? पण त्याला काही फरक. त्याच्यासाठी माझा मुद्दा काय, जगण्यासाठी नाही, जगणं मरण्यासाठी आहे. मग शेवट ऐका, त्या राष्ट्राचा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी राजे, 22व्या वर्षी धर्मवीर छत्रपती संभाजी राजाने बलिदान दिलं. पण बछडा छावा म्हणूनच अंतिम श्वास घेतला महाराज. अंतिम श्वास. छत्रपती संभाजी राजाचे गुडघ्यातून पाय काढले, कोपरातून हात काढले. अरे उलट चमड्या सोडलं संभाजी राजांचं. डोळ्यात सळाचं खुसखुसून बुबळं बाहेर काढले. पण माझा राजा धर्मनीतीसाठी सनातन हिंदू धर्माचा सेवक म्हणून बलिदान दिला, पण धर्मांतर केलं नाही. याला म्हणायचं जगणं. आमच्यासारखा तुम्हाला सांगतो, आमच्यासारखा मागे याला काश्मीरला अमरनाथच्या तिथे पहलगामला धर्म विचारू गोळ्या घातले. एखाद्याला जगण्याची जर अपेक्षा असेल, तो एका मिनिटात कुंकू पुसून, कपाळाचा गंध पुसून, कौन है तू? मैं शादी हूं. कौन है तू? मैं इरफान हूं. म्हणला असता याला जगणं नाही म्हणतात. याला रामायणामध्ये ऐका, गंधमादन नावाचं माकड कुंभकर्णाच्या हातात सापडलं. कुंभकर्ण झोपलेला होता. कुंभकर्ण दुसरं काय करणार, झोपणारच. फुकट पंक्तीचं खाणार, बोलड्या पाहून घेऊन झोपणार. कुंभकर्णाला दुसरं काय करायचं? इकडं रामायण हो, नाही तर कीर्तन. आणि माकडाचं काय काम आहे? माकड कधी जाग्यावर एका जागेवर बसत असतं का? म्हणजे एका जाग्यावर जर ते बसलं तर त्याला माकड कसं म्हणायचं? माकड कसं म्हणायचं? कसं म्हणायचं माकड त्याला एका जागेवर बसल्यावर? बरं का? नाही. मग ती कुंभकर्णाच्या कानात शेपटी घाल, नाकात शेपटी घाल, असं करायचं माकड. आणि झोपेतून जाग करणारी माणसाला, काही लोकांना झोपेचा चाहता, आवडीची ज्याला झोप आहे त्याला दुसरं माणूस उठवायला की लय राग येत असतो. आमचा ते मगाचा सांगितलेला मित्र, तो काय मला म्हणायचा, कधी कधी झोपला की पहाट उठव म्हणायचा, आणि उठवायला गेल्यावर थोबाडीत मारायचा, फडकाने मारायचा. पायाकडून उठवायला गेलं की लात घालायचं. मग मी लय हुशार, 7 फुटाचा बांबूच आणून ठेवला, असं इथं भक्तीला लावायचं, उगा हलवीत बसायचं उडीशेपर्यंत. त्याच्यामुळं सांगतो तुम्हाला काय, म्हणजे काय काय माणसाला झोप फ्री असती. मग ते गंधमादन कुंभकर्णाला झोपेतून उठवलं, आणि उठवल्यावर कुंभकर्णाला राग आला. कुंभकर्णाला राग आल्याबरोबर पटकन असं हातात धरलं त्याला, म्हणला मारून टाकतो. म्हणला मी तुला मारून टाकतो. गंधमादन म्हणला काय मारतोस मला? म्हणला मी काय केलं तुझं, काय बिघडलं? मला झोपेतून का उठवलास? मी 6 महिने झोपत असतो. मला 6 महिने उठत नाही, तू मला झोपेतून का उठवलास? मग आता तुझी जर इच्छा मला मारायची असेल तर मार, तुझी जर इच्छा मारायची असेल तर मार. मारता मारता असं दाबण्याबरोबर त्याच्या नाकातोंडातून रक्त येत होतं. आणि रक्त येत असताना कुंभकर्ण म्हणला, त्या रक्ताचा सुगंध येत होता. तर म्हणला गंधमादन, लय तुझ्या अंगाचा सुगंध यायला रे, अत्तर लावला का? म्हणले अजिबात नाही. आता ते अत्तरचं एक अवघड असं आहे महाराज, माणसं 4-4 दिवस आंघोळ करीत नाही, कपड्याचा वास येऊ नये म्हणून अत्तर लावते. त्यानं म्हणला मी अत्तर बित्तर काही लावलं नाही. म्हणला हे कशाचा वास आहे? हे माझ्या प्रभूच, मी रात्रंदिवस भजन करतो, त्याच्यामुळे माझ्या शरीराचा हा सुगंध आहे. त्याचं नावच आहे गंधमादन. शरीराचा सुगंध येत होता त्याच्या, लक्षात घ्या. त्यानं म्हणला एक काम कर, मी तुला जीवन सोडतो. तू म्हणला सोड की, मग मला बी जगायचंय. म्हणला सोड. तसं नाही सोडणार. म्हणला तू फक्त रावणाचा म्हण. काय म्हणलं? रावणाचा म्हण. ते वानर म्हणलं असं कसं रावणाचा म्हणून? म्हणला मी रामाचा माणूस आहे. म्हणला मी रामाचा आहे, रावणाचा म्हणणार नाही.
कुंभकर्ण म्हणला मन की तुला जगायचं असलं तर मन, जगायचं असलं तर मन. नाही बाबा जमत नाही मला. काय मी काय हे नगरपालिकेच्या पंचायत समितीच्या इलेक्शन मधला कार्यकर्ता हो का मला राष्ट्रवादीचा झेंडा घेऊन शिवसेनेला मतदान करणार? तसलं नाही जमत म्हणला मला. मी रामाचा माणूस हा मला, रामाचाच राहणार म्हणला. पण म्हणला मग मी मारून टाकतो तुला. म्हणला खुशाल मारून टाक म्हणला. अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा रामाचा म्हणून मेलो तरी चालेल, संप्रदायाच्या इतिहासात नोंद होईल. आणि तीच नोंद झाली. रामाचा म्हणून जगला, मेला, तरला. लक्षात घ्या, रावणाचा म्हणून जगण्याच्या पेक्षा रामाचा म्हणून मेलं तर काय वाईट आहे. याला म्हणावं मरण. आता मुद्दा ऐका, आपलं जगणं जगण्यासाठी आहे, आपलं जगणं मरण्यासाठी नाही. आपलं जगणं मरण्यासाठी नाही. हो, मग नेमकं काय करावं लागेल? काय करावं लागेल? काहीच नाही. अंतिम श्वास आमच्या जीवनातला असा यावा. ज्ञानोबरायला विचारा, झाकलीये घटीचा दिवा, नेनी जे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. काय म्हणले ज्ञानोबाराय? झाकलीये घटीचा दिवा. अरे माणसाने या मृत्यू लोकाचा निरोप कसा घेतला पाहिजे? दिवा विजलेला कोणाला कळत नाही का? कळतो? फडफड करत काहीच नाही. शांत दिवा, दिव्याची ज्योत जशी मावळल्या जाते तसं माणसाचं नाही. तर काय काय माणसं घरदार वैतागले राव, 2-2 वर्ष बिमार बाजेमध्ये पडून राहतात. घरच्याला वाटते, काय वाटतं घरच्याला? हा, उग फोन करतात माणसं, बाई कुठं आहेस? हैदराबादला. बाबाचं काय खरं दिसणार झालंय? बाबाचं काय खरं दिसणार झालं? सकाळी गाड्या भेटतात न भेटतात उघड निघातात. बाई निघाली लेकरं बाळा घेऊन. इथं आली, बाबा हो बाबा, बाबा बाबा हो बाबा, बाबा म्हणा 2-4 दिवस बाई राहिली. दूध पाजलं, शिरा खाऊ घातला. मटार तुळू बघायला लागला असं. बाई म्हणली, भाऊ काय काय खरं नाही, उद्या येण्यापेक्षा आजच म्हणला ना आलो. 4 दिवस झालं बाबा अजून. बाबाचा काय अंदाज दिसला नाही जायचा. म्हातार 3 वर्ष मेलं नाही. 3 वर्ष 3 वर्ष मेलं नाही. सत्य घटना आहेत काय काय गावात. मी हे अतिशोक्ती नाही, वस्तुस्थिती आहे. मेलं म्हणून डिक्लेअर करून 5-5, 10-10 वर्ष जगलेली माणसं मी नाव देत तुम्हाला. मेलं म्हणून जगलेली माणसं म्हणजे कशा पद्धतीने जगावं, अंतिम श्वास. माझा मुद्दा काय, जर हाल अपेष्टा होऊन जीवन संपण्यापेक्षा त्या परमेश्वराने एकच आमच्यावरती कृपा करावी. आमच्या जाण्याचा त्रास कोणालाच नाही झाला पाहिजे. आमच्या जाण्याचा त्रास नाही झाला पाहिजे. आमच्या जाण्याने एखादा उत्सव बंद पडला नाही पाहिजे. आमच्या जाण्याने सामाजिक धार्मिक काम कोणतं रखडलं नाही पाहिजे. नाहीतर आम्ही जन्मताना बी मुळावरच, जाताना बी मुळावरच. रावसाहेब मेल्यावर ब्राह्मणाने सांगितलं ह्याला शांती लागली. काय म्हणलं काय करावं लागेल, तुम्ही घर सोडा, दरवाजाला बोराटी बडवा. काय काय माणसं जगताना सुद्धा त्रास देतात आणि मेल्यावर सुद्धा त्रास देतात. एक माणूस गावात एवढा त्रास द्यायचा, एवढा गाव वैतागलं, त्याला गाव वैतागलं. आणि अंतिम समयाला गावातले 5-25 माणसं गोळा केले. मला तात्या, सरपंच, चेअरमन,
पोलीस पाटील सगळ्याला माझी विनंती आहे म्हणला, पाया पडून सांगतो म्हणला, बस म्हणला मी 2-4 दिवसात जाणार आहो. मी आतापर्यंत लय लोकांना त्रास दिला म्हणला, कोणाची सोयरीक जमू दिली नाही, नांदणारीला नीट नांदू दिलं नाही, सगळे कुठे केले म्हणला. आणि ह्या पश्चातापातून मला जर मुक्त करायचं असेल तर मी मेल्यावर अंतिम इच्छा माझी तुम्ही पूर्ण करणार का? सगळे होते, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच, सगळे मेंबर, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, तुम्हाला सांगतो सगळी होती. ते म्हणले काय इच्छा आहे सांगा तर. काहीच नाही म्हणले. माझ्या नरड्याला दोऱ्या बांधायच्या, कमरेला हातापायाला दोऱ्या बांधायच्या, मला मकर करू नका, मला खिराड करू नका, मला तिरडी करू नका, गरुड तर अजिबात करू नका, त्यांना बसू देणार नाही मला वरी म्हणला मला असलं काही करू नका, हातापायाला दोऱ्या बांधा, वडीत न्या गावाच्या पुढे, तसं वडीत नेऊ नका, ज्याच्या त्याच्या पायातली चप्पल बुटानं मला मारीत 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 वडीत न्या, लांब नेऊन म्हणला, लांब नेऊन जावा म्हणला, गावापासून 10 किलोमीटर, म्हणजे राख सुद्धा इकडे आली नाही पाहिजे, माझ्या सरणाचा दूर सुद्धा कोकळगावला आला पाहिजे, तिकडे दूर न्या म्हणला, तिकडे हानेगावच्या शेजारला. एवढं सांगून 8 दिवसांनी मेलं म्हातारं. मेलं म्हणल्यावर सगळी जमा झाली. म्हणले बाबा सगळं खरं होय, माणूस असताना काय का असणार, पण शेवटची तेवढी इच्छा आहे त्याची पूर्ण करावं. काय करायचं आत्माला, तेवढी एक इच्छा पूर्ण केली की सगळं होते. आणि मग आणले, कोणी रशियान, कोणी चोलान, कोणी नाडान, कोण कासरान, सगळं आणून त्याच्या हातापायाला बांधलं. हातापायाला बांधून वडीत वडीत वडीत, कोणी चप्पल न माराले, कोणी बुटानं माराले, कोणी शिल्परनं माराले, कोणी जोड्यानं माराले, जोड्यानं माराले. आणि तेवढ्यामध्ये तुम्हाला सांगतो वाघ फिरालाय म्हणून मेसेज आला होता. पोलिसाच्या 5-25 गाड्या, 2-4 पिंजरे घेऊन त्या रस्त्याने निघाले. त्यातला एक साहेब म्हणला, अरे थांबा म्हणला, थोडं इथं माणसाला मारालेत म्हणला, अख्खं गाव पडून चपला बुटानं मारालेत म्हणला, बरं का, चपला बुटानं मारालेत माणसाला. आणि त्यानं पिंजऱ्याच्या गाड्या 2-3, हो, पोलिस सगळे उतरले, बघितले, नाडी बिडी बघितलं, तर मेलं की म्हणजे हे जितका माणूस रशीने दाव्याने बांधून मारून टाकलं म्हणले ह्या माणसाला, चला बसा म्हणले गाडीमध्ये. पिंजऱ्याच्या गाडीमध्ये अख्ख्या गावाला बसलं, जेलमध्ये नेऊन घातलं. तिथं गेल्यावर एक शाना माणूस होता, त्यानं म्हणला, तात्या लय हुशार होता राव म्हणला, जिता असताना तर आपणाला आपली कड लावली, पण मेल्यावर सुद्धा आपली व्यवस्था करून गेलाय म्हणला, मेल्यावर सुद्धा व्यवस्था केलाय. मला सांगण्याचा मुद्दा एवढा, काही माणसं जिवंतपणे सुद्धा घातक असतात आणि मेल्यावर सुद्धा घातक असतात. माझा मुद्दा ऐका, अखंड आम्ही परमार्थाचं चिंतन करीत असताना, परमेश्वराची आराधना करीत असताना, भक्तिभाव आणि श्रद्धेने धर्माचं, सनातन पवित्र हिंदू धर्माचं रक्षण करीत असताना सुद्धा आमच्या मनामध्ये जर शंका निर्माण होत असतील तर त्या शंकेचं समाधान आमचे संत महात्मे अभंगाच्या पहिल्या
तुकोबाराय म्हणतात, जीवन जगत असताना माणसाच्या मनात किंतु परंतु आणि शंका निर्माण होणं हे घातक आहे. शंका रहित जीवन असावं. परमार्थ करीत असताना आमचा उद्धार होईल का, आमचा शेवट गोड होईल का, होईल का ही शंका निर्माण करायचीच नाही. त्यासाठीच हे जीवन जगणं आहे. यासाठी केला होता टास, शेवटचा देश गोड व्हावा. लग्नाच्या दिवशी सर्व कार्यक्रम करेक्ट व्हावा याच्यासाठी 2 महिने अगोदर आपली तयारी असते. नसते? असते. सप्ताह आपला व्यवस्थित व्हावा याच्यासाठी 15 दिवस 1 महिना आपली तयारी असते. कशासाठी? व्यवस्थित झाला पाहिजे, करेक्ट झाला पाहिजे, निकाल आपल्या बाजूने चांगला लागावा याच्यासाठी नेते पुढारी 6-6 महिने झोपत नाही. कशासाठी? शेवट गोड होण्यासाठी. आपल्या जीवनाचा शेवट गोड झाला पाहिजे. हो, आणि आमचा उद्धार झाला पाहिजे याची शंका आपल्या मनात येणं हे चुकीचं आहे. उद्धाराचा संदेह नाही, पण कुणाचा? सांगू तुम्हाला कुणाचा. आता मुद्दा फार महत्वाचा आहे बघा. देवाची आपली ओळखच नाही. नीट आहे का? देव आपणाला त्याच्या यादीत कधी पकडतच नाही. तुम्ही म्हणाल कसं? मी सांगतो ऐका, अगदी 5 मिनिट. बघा कसं. हे बघा, भगवान परमात्मा एकतर राधेसाठी अवताराला येतो, नाही तर कंसासाठी अवताराला येतो. नीट ऐका. बघा, भगवान परमात्मा एकतर भक्त प्रल्हादासाठी अवताराला येतो, नाही तर हिरण्यकश्यपूसाठी अवताराला येतो. भगवान परमात्मा एकतर हनुमंतासाठी अवताराला येतो, नाहीतर राजा रावणासाठी तरी अवताराला येतो. तुम्ही म्हणाल कशावरून? भगवान स्वतः अर्जुनाला सांगताना 4थ्या अध्यायामध्ये सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. परित्राणाय साधूनां. बरोबर ना? भक्ताराथे पायापासी गुरुजनाचे सहारे, गुरुजनाचे सहारे, गुरुजनाचे Oh,
मुद्दा तुमच्या लक्षात आला का? भगवान परमात्मा एकतर भक्तासाठी अवताराला येतो, नाहीतर दुर्जनासाठी अवताराला येतो. हा? आपण त्याच्या डोक्यातच नाही देवाच्या. आपला देवाची ओळख नाही, देव आपल्याला ओळखत नाही, आपण देवाला ओळखत नाही. आता एक छोटासा प्रश्न आहे, इमानदारीने सांगा, इथं बसल्यापैकी दुर्जन कोण कोण आहे? हात वर करा बरं. खोटं बोलायचं नाही. हा, दुर्जन कोणीच नाही. दुर्जन असतं तर आपण मंडपात बसलो असतो का? दुर्जन असतं तर आपल्या गळ्यात माळ राहिली असते का? दुर्जन असतो तर आपण अन्नदान केलं असतं का? दुर्जन असतो तर आपण आळंदी पंढरीच्या वारीला गेलो असतो का? आपण दुर्जन, आपण दुर्जन, आपण दुर्जन, आपण दुर्जन, दुर्जन, दुर्जन. बोला बोला, आपण दुर्जन. बोला ना, मी बाकी काही म्हणत नाही. बोला, आपण दुर्जन नाही. खरं सांगा, दुर्जन असेल तर इथं बसलो असतो का देवाच्या दरबारात? दुर्जन रावणानं कधी सप्ता केलेला ऐकलंय का तुम्ही? नाही. आपण दुर्जन नाही. बरोबर. त्या विषय सोडून आता बसल्यापैकी सज्जन किती जण आहेत? हात वर करा. सज्जन किती जण? म्हणजे याचा अर्थ कोणीच हात वर करीत नाही. म्हणजे आपण सज्जन सुद्धा, सज्जन सुद्धा, आपण सज्जन. बोला बोला बोला, आपण सज्जन. आपण दुर्जन, आपण सज्जन. कोण आहे तुम्ही मग? ते तरी सांगा. अरे वस्तुस्थिती आहे. बरं, आपण सज्जन, सज्जन म्हणावं, सज्जन म्हणावं तो वय नसताना सुद्धा हाफ तिकीट काढून आपण पंढरपूर आळंदीला चालतो. हे सज्जनाचं लक्षण थोडी येतो. सज्जन कोणा म्हणून सगळं घरचं घर भंडाऱ्याचं जेवायला येऊन सुद्धा टोपलंवर भातन जग भरून वरण घरी घेऊन चाललो अजून सकाळी खायासाठी. हे सज्जनाचं लक्षण आहे का? सज्जनाचं नाही. मग आपण दुर्जनही नाही, आपण सज्जनही नाही. अरे लंका, लंका दुर्जन की नगरी है, सज्जन से खाली नहीं. अयोध्या सज्जन की नगरी है, लेकिन दुर्जन से खाली नहीं. भगवान परमात्मा एकतर हनुमंतरायासाठी अवताराला येतो, नाहीतर एकतर रावणासाठी. हनुमंतरायासाठी अवताराला का येतो? बिभीषणाने एकदा राजा अंगद शिष्टाईच्या वेळेच्या नंतर हनुमानजी ज्या वेळेला गेले अयोध्येमध्ये, लंकेमध्ये, रावणाने विचारले, बंदर केव्हा आया तो अंदर? केव्हा आया? मेरी स्वामी जी की आज्ञा है. कौन सा स्वामी? किधर रहता है तेरा स्वामी? कहां नहीं रहता स्वामी बताइए. हर जगत में स्वामी है. अनुरेणुया ठोकड़ा किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. सगळीकडे तो भगवान परमात्मा आहे. सगळीकडे दिखा दो मुझे, दिखा दो मुझे म्हणण्याबरोबर मी जर तुम्हाला म्हणलं मला देव दाखवा, तुम्हाला काय करावं लागेल? इथून उठावं लागेल, मंदिरात कुठेतरी जावं लागेल, एखादी फोटो आणून दाखवावं. हनुमंतरायाने तसं केलं नाही. नक धरले, फाटले. बघ कोण आहे सज्जन असा देव दाखवणारा सांगा? त्याच्या पाया पडतो, त्याच्या शेतात समाधी घेतो मी. नहीं देख लो मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे श्री राम जानकी
तुम्ही काय म्हणू नका, उगं शांत बसा, थंडी आहे उगं त्रास नको तुम्हाला. आम्ही आहो की एवढे पैसे देऊन गावकऱ्याने कशाला आणले, खायला का पराठे उपडायला नाही का उद्या. तुम्ही काय का गावातल्या माणसांना काहीच म्हणायचं नसतं. हा, सप्ताह होजेपर्यंत तोंड हलवायचं नाही बरं का, हात हलवायचं नाही, टाळी वाजवायचं, लय पाप लागते टाळ्या बी गावाची. हो की आम्ही सगळे हात म्हणायला. येथे नाही भजन केलं तर येथे कोणाचे काय बा गेले, ज्याचे त्याने आणायचे. एक माणूस एसटीच्या मागे जाऊ थोड्या वेळाने हसला उड्या मारून. दुसरा म्हणला काय झालं नाही, फसिलो म्हणला कंडक्टरला. म्हणलं कसं काय, एसटीत बसलो होतो म्हणला, देगलूरला जायचे, 70 रुपयाचं तिकीट फाडलो. मग काय झालं, कंडक्टर तिकीट काढीत पुढे गेलं, मी मागून उतरलो, दुसऱ्या एसटीच्या आडवं जाऊन थांबला म्हणला. मग पुढं काय झालं, एसटी निघून गेली म्हणला, फसवलं म्हणला मी त्याला. आता त्या कंडक्टरचं काय केलं, आम्ही कंडक्टर आहे, झालं 5 मिनिटात आम्ही निघून गेलो, आमचं काय केलं, तुम्ही बसा तसं बसा बसा. अजिबात टाळी वाजू नका, तुम्हाला तुमच्या मायच्या नाही काहीच म्हणू नका. हनुमानजी काय म्हणले, देख लो मेरे दिल के नगीने में दे. फाडून दाखवलं. कोणाची ताकद आहे, कोणाचीच नाही. वारकरी संप्रदायाच्या इतिहासात 2 संत होऊन गेले. एक सावता महाराजांनी विळा घेऊन हृदय फाडलं. 60वीला दाता त्रैलोक्याचा. पांडुरंग परमात्मा म्हणले, सावता चोर मागा लागले रे माझ्या, काय करू, लपायला जागा नाही, कुठं लपू मी, झोपडीत गेलं तर लोक येऊन बघतील. म्हणले थांब देवा, तसं नको, इकडं तिकडं लोक बघतील, तुला वाटतंय ना. विळा घेतला, हृदय फाडलं, घुस म्हणला आतमध्ये. 60वीला दाता त्रैलोक्याचा.
बस 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 अर्थात सावता महाराजांनी हृदयात देवाला साठवलं. आमच्या हनुमंतरायाने हृदयातून देवाला प्रगट करून लंकेला दाखवलं, लंकेच्या राजाला दाखवलं. म्हणून भगवान परमात्मा हनुमंतरायासाठी येऊ शकतो. भक्ता राखी पायापाशी. भक्त प्रल्हादाने खांबामध्ये भगवान परमात्म्याला दाखवलं, ती भक्ती आहे. भक्ता राखी पायापाशी. दुसरं एक तर दुर्जनाचा नाश करण्यासाठी. आपण कोणत्या यादीतले? आपण सज्जनही नाही, दुर्जनही नाही. बरं, अजून एक गोष्ट सांगू तुम्हाला. रस्त्याने चालू असताना 2 मूर्त्या पडल्या, 2. एक रावणाची आहे आणि एक रामाची मूर्ती आहे. आपण कोणती मूर्ती घ्याल सांगा बरं? कोणती घ्याल? 2 मूर्त्या आहेत, एक रावणाची इकडे बाजूला, रामाची इकडे. कोणती मूर्ती घ्याल तुम्ही सांगा बरं? कोणती घ्याल मूर्ती? रामाची घ्याल. आता पुढे आहे का, रावणाची मूर्ती सोन्याची आहे, रामाची मूर्ती लोखंडाची आहे. कोणतं घ्याल? कोणती कोणती सांगा. पहिले अगोदर सांगितले रामाचे घ्याल, हे सज्जनपणाचं लक्षण आहे. आता सोन्याचे घेतल्यावर कोणत्या सज्जनाचं लक्षण आहे मला बरोबर आहे का? लक्षात घ्या. काय माहिती आहे, सज्जन कोणाला ओळखाव? सज्जन पांडुरंग परमात्मा एकदा रुक्मिणी आहे साहेबाला म्हणले, रुक्मिणी मला करमत नाही काय, थोडं फिरून येतो. फिरून येतो म्हणले, म्हणजे आपलं 2 काष्टी धोतर घातलं, काठी घेतली हातात, काठी घेतली हातात आणि फिरत फिरत गोदा काठी आपलं पैठणला गेले. पैठणला गेले आणि एकाला विचारलं, एकनाथ महाराजाचं घर कोणतं आहे? एका वारकऱ्याला विचारलं, एकनाथ महाराजाचं घर कोणतं आहे? आता इथं वारकरी माणूस समजा, आता एकनाथ महाराजाचं घर, साधूचं घर कोणतं आहे म्हणल्यावर त्या गावातल्या माणसाने साधूच्या घराची ओळख काय सांगावी? काय सांगावी? असं सांगावं का, तिथं जा, पुढे लिंबाच्या झाडाखाली 5-25 शेळ्या आहेत, 10-20 कोंबडे कोको 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 करायलेत, अंड्याचे टकर. हे साधूच्या घराची ओळख आहे का? नाही. साधूच्या घराची ओळख काय? वैष्णवा घरी सर्व का सदा झन ते टाळ. वारकऱ्याच्या घरात काय राहतं दुसरं? अरे वारकऱ्याच्या घरामध्ये टाळ, अबीर, बुक्का, धूप दीपाचा सुगंध आला पाहिजे. नुसता वारकऱ्याच्या घरात धूप दीपाचा सुगंध येतो असं नाही. लंकेला आग लावण्यासाठी हनुमानजी लंकेमध्ये गेले. लावण्यासाठी गेले, हे
हनुमानजी निघाले होते जाळण्यासाठी, ह्याने लवकर जाळून टाकले. बरं झालं 11:15 वाजले. त्याच्यामुळं थंडीचे दिवस आहे, उगाच त्या लंकेची ऊब आपल्याकडे आली तर आपल्याला थंडी वाजणार नाही, लवकर जाळल्यामुळे. बरं का. हनुमानजी गेले, नीट ऐका, हनुमानजी गेले आणि रावणाच्या म्हणजे कसं होतं माहितीये का, एखादी जर तुम्हाला सांगतो चोर जर चोरी करायला आला तर त्याचं निरीक्षण असतं. पहिलं त्या बंगल्याच्या भोवती वेढा घालतो. आपला जर सासूल झाल्यावर घरातली माणसं बाहेर पळायला कुठं जागा आहे का, बॅक साईडच्या दरवाजाने आपल्याला कुठं घर फोडता येईल का. हनुमानजीला लंका जाळायची होती. हनुमानजीने लंकेचा सर्वे चालू केला अगोदर आणि रावणाच्या रंगमहालात गेले. रावणाच्या रंगमहालात गेले तर रावणाच्या रंगमहालाची एवढी बिकट अवस्था हनुमानजीने पाहिली, एवढी बिकट. रावणाच्या सगळ्या बायका अशा बेधुंद अवस्थेमध्ये पडलेल्या. बायको नाही, रावणाला किती बायका होत्या? सांगा सांगा, आपल्याला काय साड्या घेऊन जायचं का त्याला? आपल्याला काय त्याची बोलवण करायचं नाही, काय सोळा हळदी कुंकवाला बोलायचं नाही, काहीच नाही. मोकळ्या म्हणून सांगा. किती बायका होत्या रावणाला? 80,000 बायका होत्या. किती? 80,000. कसा सांभाळला असेल? आपल्या एकीहून गणित लावा. नाही, इमानदारीनं, म्हणजे एकीमुळे आपण बेजार झालो का नाही? मी तर झालो बाबा. तुमचं कसं आहे? खरं सांगा, तिकडे बघू नका. इथले नाही ना तुम्ही? खुदमापूरचे आहेत का? इथं नसतील. मग काय हरकत आहे बोलायला? गावातले बोलू शकत नाही त्याच्या पुढे इथं. लक्षात घ्या बरं का. कल्पना करा, 80,000 बायका होत्या रावणाला आणि हनुमंतरायाने आतमध्ये इकडं तिकडं डोकावून पाहिलं तर असं वर्णन आलेलं काही ठिकाणी. काही महिला तर मदिरा पिऊन विवस्त्र अवस्थेत पटलेल्या साप दिसल्या हनुमानजीला. आणि म्हणले हे मूर्खाचाच बाजार आहे. म्हणले चला, म्हणले ह्याला तर जाळायचंच आहे, सगळ्या सहित जाळणार आहे. म्हटले माणसं सुद्धा शिल्लक ठेवीत नसतो. अजून बाकी सर्वेक्षण करीत पुढे गेले. पुढे गेल्यावर हनुमानजीला टाळाचा आवाज येऊ लागला. एका घरातून टाळाचा, धूप, दीप, अगरबत्ती, सुगंध आणि चैतन्याच्या लहरी खिडकीतून बाहेर येऊ लागल्या. आणि मग त्या बंगल्याच्या जवळ गेलं, समोर गेले. त्या रंगमहालाच्या तुळशीचं दार, वृंदावन दिसलं दारात. तुळशीच्या वृंदावनाजवळ गेल्यानंतर आतमध्ये स्मरण चालू. काय स्मरण चालू आहे? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. घर कुणाचं होतं बघा, किती रामायण ऐकणारे माणसं. घर होतं विभीषणाचं. हनुमानजीने त्या रामचंद्र प्रभूचं भजन ऐकलं. बस म्हणले, संपूर्ण लंका जाळायची, पण एक भक्त माझ्या प्रभू रामचंद्राचा. प्रभू रामचंद्राची कथा ह्या जगाला उद्धार करणारी आहे. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. ये रामायण है पुण्य कथा श्री राम की, ये रामायण है पुण्य कथा श्री राम की. माझा मुद्दा एक आहे, हनुमंतरायाने लंका जाळली नाही का? हनुमंतरायाने लंका जाळली, पण विभीषणाच्या घराला वाफ सुद्धा लागू नाही दिली. सोन्याची नगरी जाळली, पण विभीषणाच्या उंबऱ्याला सुद्धा धूर पोचला नाही किंवा वाफ सुद्धा पोचली नाही. म्हणून एक भगवान परमात्मा भक्तासाठी येतो, नाही तर राक्षसासाठी अवतारला येतो. हनुमानजी देवाचे भक्त होते, हनुमानजीसाठी आले. आपला नंबर कुठंच बसत नाही.
तोच भगवान परमात्मा, तोच भगवान परमात्मा संताच्या रूपाने ह्या मृत्यू लोकामध्ये अवताराला आले. अवतार तुम्हा धराया कारण, बरोबर आहे ना. आणि मग त्या संतांनी सांगितलेला मार्ग आम्ही स्वीकारला, त्याच पंथाने त्याच मार्गाने आम्ही चाललो. आणि मार्गक्रम करीत असताना आमच्या मनात संशय निर्माण होऊ नये यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, उद्धाराचा संदेह नाही याच्या काही शिवका. असा तो कोणता भगवान परमात्मा आहे तर पांडुरंगाभिमानी जीवदानी कोवसा विठ्ठल. पांडुरंगाभिमानी जीवदानी कोवसा. पांडुरंगाला आपल्या भक्ताचा अभिमान नसता तर त्याचं काम नसताना सुद्धा भक्ताच्या घरी काम केलं नसतं. त्याचं काम नसताना कोणतं काम केलं? एखाद्या माय माऊलीचं बाळांपण करणं हे पुरुषाचं काम आहे का? नाही. चोकोबारांच्या बायकोचं बाळांपण केलं का? पांडुरंगाभिमानी आपल्या भक्ताचा अभिमान आहे. पांडुरंगाला आपल्या भक्ताचा अभिमान नसता तर 5 वर्षाच्या धुर्व बाळासाठी तो भगवान परमात्मा मधुवनामध्ये गेला नसता. पांडुरंगाला आपल्या भक्ताचा अभिमान नसता तर गजेंद्रासाठी त्या धरणामध्ये नकराचा त्याग करून गजेंद्राला मुक्त करण्यासाठी तिथे गेला नसता. जीव आणि त्या आपल्या भक्ताचा अभिमान एवढा आहे, स्वतःचा जीव जरी गेला तरी चालेल, तर भक्ताला संकटामध्ये कधी तो भगवान परमात्मा जाऊ देत नाही. कसा जाऊ देत नाही? बुडता जळी जळता गी ते प्रसंगी रासा राखावे. बुडता जळी गजेंद्राचा प्रसंग सांगितला. गजेंद्र पाण्यामध्ये बुडू लागला होता, तिथून वाचवलं. जळता गी श्रीमद भागवतामध्ये भक्त प्रल्हादाचं सुंदर चिंतन आलेलं आहे. हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी कोणता कोणता प्रयत्न केला त्याच्यावरती 22 श्लोक आहेत, लक्षात घ्या. माझी वेळेची मर्यादा संपून गेलेली आहे. ते प्रसंगी राखावे. तुकाराम महाराज म्हटले, तुका म्हणे आम्हासाठी कृपा पोटी वागवी. महाराज म्हटले, देवा तू कृपेचा सागर आहे. आघाये उदारा आगावी विश्वंभरा. तो उदार आहे, तो कृपाळ आहे, तो आमचा प्रतिपालक आहे. त्याच्यामुळे देवा कृपा पोटी वागवी. कुणासाठी? आमच्यासाठी, जगासाठी नाही. तुकाराम महाराज म्हटले, अशी जर निश्चिम भक्ती जर आपण त्या भगवान परमात्म्याची करीत असाल तर हे माझ्या भक्तांनो, तुम्ही मनामध्ये कुठली शंका निर्माण करू नका. तो भगवान परमात्मा आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आता महत्वाचा मुद्दा, उद्धार म्हणजे नेमकं काय आहे? ह्या परिस्थितीतून प्रगती पथावरती जाणं याचंच नाव उद्धार आहे. उद्धार म्हणजे काय? ट्रॅक्टरला भोंगे लावून आपल्याकडे येतो आणि घेऊन जातो असलं थोडी येतं. उद्धार म्हणजे काय आहे? ह्या परिस्थितीतून प्रगती पथावरती जाणे, संसारिक पद्धतीतली ही उद्धाराची लक्षण आहे. बरोबर. अंतःकरणातली काम वासना निवृत्त होणं, काम क्रोध लोभ दंभ अहंकार हे नष्ट होणं, बरं का.
साठविला राहे हृदय संपुष्टी, एवढंच, पुढचं उत्तरार्ध घ्यायचं नाही. किंवा तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे गेले केले घर रिक्ते. आमचे विकार नष्ट होणं, चित्ताला स्थिरता मिळणं, मन समाधान होणं आणि परमेश्वराच्या साधू संतांच्या चरणावरती स्थिर होणं, आता कुठंतरी आमच्या भक्तीची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. याचंच नाव आहे परमार्थातलं उद्धार होणं. बरोबर? नाहीतर इथं आल्यावर सुद्धा आमचा इगो हार्ट होणं, माझ्यासारखा गाणारा कोणी नाही, माझ्यासारखा खाणारा माझ्यासारखा कथाकार कोणी नाही, माझ्यासारखा लय पडलेले राजे हो. आपण फक्त बेंडकीला एवढ्या एवढ्या डबक्यातच त्याला विश्वास दिसतंय. आपण एवढ्या एवढ्या ठिकाणात आहात, एकापेक्षा एक महावीर. हे बघा, सौंदर्याचा अहंकार सौंदर्यवानाला नसला पाहिजे, बरं का. बलाचा अहंकार नसला पाहिजे, श्रीमंतीचा अहंकार नसला पाहिजे. अरे महाभारतामध्ये 14 प्रकारचे अनर्थ सांगितलेत, का. भोगे रोग भयम, कुले च्युत भयम, वित्ते नृपाया लाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, काये कृतांता भयम, शास्त्रे वाद भयम, गुणे खल भयम. हे जर एक एक भय सांगायला लागलो तर तुम्हाला माझी भीती वाटेल. 11:15 पुढे घड्याळ गेलंय, त्याच्यामुळं कोणी कोणाची भीती सांगायची गरज नाही. रूपवानाचं रूप किती दिवस आहे? जोपर्यंत तोंडात दात आहे तोपर्यंत सौंदर्य माणसाचं आहे. दात गेल्यावर सौंदर्य ऑटोमॅटिक नष्ट होतं. हा, दात गेल्यावर सौंदर्य नष्ट. म्हणजे रूपवानाने रूपाची कधी तुम्हाला सांगतो अहंकार करायचा नाही. आपण काय रूपवान आहे? तुम्हा आम्हाला एक चमचाभर रूप दिलंय त्या देवाने. किती किती चमचाभर रूप दिलंय त्या देवाने. तरी माणसं एकमेकाच्या रूपाला भाळून करण तर लग्न तिच्या सोबतच करण, नाहीतर इंड्रेल पिऊन मरण. खरे का कुठे? पण ते रूप किती दिवस राहणार आहे महाराज? रूप जास्त वेळ. रूपे जराया भयम, रूपवानाला म्हातारपणाची भीती आहे. शास्त्रकार सांगतात रूपवानाला म्हातारपणाची भीती येते का? रूप लय दिवस राहतंय का? अरे तुम्ही आम्हाला रूप देणारा भाऊ त्याला कधी बघितलंय? जरी जरी की पगडी बांधे ओ सुंदर आँखों वाला, जरी की पगडी बांधे ओ सुंदर आँखों वाला, कितना सुंदर लागे बिहारी, कितना लागे प्यारा. जगाचं सौंदर्य नष्ट होईल, पण देवानी एक वस्तू अशी दिली, 5000 वर्ष सुद्धा तिचा कलर कधी जात नाही. कोणती आहे सांगा? व्हाईट कपडा 10 धुणे झाले की त्याचा ब्राईटनेस कमी होतो. काळा कपडा उन्हात टाकलं की कलर कमी होतो. हा बॅनर उन्हात लावा 8 दिवसांनी कलर फिक्का होत जातो. मंडपाचा कपडा 6 महिन्याने वर्ष 2 वर्षांनी कमी होतो. बरोबर? एका वस्तू अशी आहे देवाने निर्माण केली, 5000 वर्ष जरी ठेवलात तर तिचा कलर कधी फिक्का होत नाही. त्या वस्तूचं नाव आहे मोराचं पंख. कधीही बघा त्याचा कलर तसाच असतो. काय रंगरंगोटे केले देवाने. त्याच्यामुळे अहंकार करू नका. सौंदर्य रूपवानाने काळ्या माणसाला हिणू नका. हा, एखादी बाई गोरी झाली की काळीकडे बघून अशी गोष्टी. आता तुला देवाने ते प्रल्हाद शिंदेचं एक गाणं आहे बघा. काळाही म्हणतो गोरी पाहिजे, गोराही म्हणतो गोरी, आता तुम्हीच सांगा पाहुण कुठं जातील काळ्या गोरी. आता हे फार दिवसापूर्वी गायलेलं गाणं आहे. त्याच्यामुळे आता काळ्या पोरी दिसायला आहेत. पार्लर मध्ये जाऊन आले की गोऱ्या पान व्हायल्यात. सोयरे निघून गेले की पहिल्याच्या कलर पेक्षा जास्त चमकाल्यात. एक जण बायकोला घेऊन गेले पार्लर मध्ये आणि बायको आतमध्ये गेल्यावर हे बसलंय मोबाईल खेळत. 1 तासाने ती बाई आली पुढं आणि तिला म्हणाल तुमच्या पाया पडतो हो, आमची घरची मध्ये गेली आणि तिला लवकर या म्हणावं, मला कामावर जायचं आहे. तिने म्हणले ग बसा मी छायचा ना. त्यालाच बायको कळाली नाही पार्लर मधून आल्यावर. आणि तिलाच म्हणाले तू अशी 29 बरं जाताना मध्ये
अशी नव्हतीच मध्ये जाताना म्हणायची ना, मध्ये जाताना वेगळंच राहते माणूस त्या पार्लर मध्ये. मला माझी ओळख नाही 2 तास, तुम्हाला काय सांगा. ते नाही अवघड काय. जाऊ द्या, मला काय म्हणायचंय, रूपे जरा या भयम, कशाचा अहंकार कोणी करू नका बरं का, कशाचा अहंकार कोणी करू नका. आणि म्हणून त्या देवाला सांगा, हे देवा दयाघन परमात्मा, बस आमची शुद्ध सात्विक भक्ती तुझ्या चरणावर समर्पित करून घे. माग काय झालं असेल तो सोडून दे. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा, आता मजा 80 करी तुझे पाय चित्ती धरी. सकाळी उठल्यावर देवाला एवढंच मागा. हा भंग सगळ्यांना पाठ आहे. हे प्रभू, सूर्यास्त सूर्या उदय झालेला आहे, दिवसभर माझ्या मनामध्ये वाईट विकल्प येऊ देऊ नको, कुणाला बुडवायची वासना होऊ देऊ नको, कुणाला मातीत घालून भजे खिचडी खायचं माझ्या डोक्यात येऊ देऊ नको. आणि तुम्ही चालवीत जा दुसऱ्याला, त्याला अन्नदान म्हणतात, त्याला पुण्य म्हणतात. आमचा मित्र एक वारीत होता रोज 4 माणसं घेऊन जायचा. चला म्हणायचा चहा प्यायला जाऊ. चहा प्यायला गेले की 500ची नोट काढायचा. त्या हॉटेलवाला म्हणायचा, माऊली सुट्टे नाहीत म्हणल्यावर दुसरा म्हणायचा, नाही हो थांब मी देतो थांब. तशीच नोट खिशात ठेवायची. दुसऱ्या दिवशी दुसरे 10 घ्यायचा, सोबत 5 घ्यायचा. हे पहिल्या दिवशीचे नाही. चला तुम्हाला चहा पाचतो म्हणायचा. परत तीच 500ची नोट काढायचा. ते हॉटेलवाला म्हणायचा, माऊली सुट्टे द्यावं. नाही हो सुट्टे 500ची नोट. मग दुसरा म्हणायचा, जाऊ दे मी देतो. हलकटानं पंढरपूर करून घरला आला, पण 500ची नोट मोडला नाही. 500ची नोटच मोडला नाही. त्याच्यामुळे त्याला म्हणायचं नाही. म्हणून तुकाराम महाराजाला म्हणा, पांडुरंगाला म्हणा, तुकाराम महाराज म्हटले, कृपा पोटी वागवी वाकडे का नीट देव जाणे देवा, आम्हाला तुझ्या पदरात घे, आम्हाला तुझ्या पोटात घे. आमची भक्ती तू स्वीकार. जगाला कीर्तन नाही आवडलं तरी चालेल, जगाला परमार्थ नाही आवडला तरी चालेल. आपला परमार्थ, आपली भक्ती त्या पांडुरंगाला तुकोबरायला माऊलीला आवडावी. दुसऱ्याला आवडून काय नाही. 1000 रुपयाचं पाकिट वाढते, दुसरं काय वाढतंय, पण दुसरं काहीच नाही. फक्त देवाला आवडावं, देवाला आवडेल अशी भक्ती करा. ज्ञानेश्वर राम